सकाळी सकाळी चहा आणि टोस्टवर ताव मारला. मला ना सकाळ सकाळ चहासोबत काय ना काय खायला लागतंच आणि मला भरपूर कामं होते. आज कपड्याचा ढिगारा धुवायचा होता. आता एवढे सगळे कपडे धुवायचेत म्हणल्यावर शरीरामध्ये एनर्जी तर असली पाहिजे ना, म्हणून मी सगळे कपडे बाजूला काढले धुवायला. आता हे कपडे आहेत लग्नाच्या टायमिंगचे, कारण हळदीला लग्नाला जाताना आणि घरी सगळे पाहुणे रावळे आल्यानंतर साडी वगैरे घालणार आणि ही साडी घालू का ती साडी घालू या राड्यामध्ये का नाही एवढ्या सगळ्या साड्या पडल्या होत्या मला. यातल्या काही साड्या धुवायच्या नव्हत्या, फक्त घड्या घालून ठेवायच्या होत्या आणि काही एवढा सगळा ढिगारा धुवायचा होता. उचलत नव्हते. त्यात देवांचे पण कपडे भरपूर सारे होते. मग मी बोर चालू केला पहिल्यांदा तरी आणि नंतर सगळे कपडे भिजू घातले आणि ते धुवून टाकले. नंतर लगेचच भांडे पण धुतलेले होते म्हणून ते पण मी रॅकला लावून घेतले. मला ना रॅकवर असा पसारा जास्त असलेला आवडत नाही आणि काही गडबडीमध्ये काय होतं की कधी कधी तसंच रॅकवर ठेवून देते. आता मला भरपूर जण विचारतात वेट लॉस ड्रिंक सांग, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. मग मी इकडे घेतले होते जिरे, ओवा, बडीशेप आणि मेथी दाणे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि बारीक त्याची पावडर करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पावडर बनवून घेतली आहे. तर ही पावडर रोज 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये सपाट चमचा टाकायचा आणि मिक्स करून प्यायचा. मी कपडे वाळू घातलेले आणायला गेले होते, पण जिजायचं इकडं रानात आणलेली पात लावायला इकडं वरची पात काढायची चालू होती आणि मस्त कोवळी पात होती म्हणून मग मी पण घरी घेऊन आले आणि शेजारी पाजरी पण बऱ्यापैकी वाटली. आता टाकून देण्यापेक्षा चांगली लागते ना कोवळी पात खायला. मग बाजार पण होता, आईने बाजार आणला, मग तो पण फ्रीजमध्ये व्यवस्थित साफ करून भरून ठेवला आणि संध्याकाळी नवरोबाला म्हटलं आज पाणीपुरी बनवते, पुऱ्या घेऊन या तुम्ही बाजारातून. मग त्यांनी बाजारातून पुऱ्या जाऊन घेऊन आले. मी पाणी वगैरे सगळं घरीच बनवलं. लग्नाच्या आधी मला पाणीपुरी अजिबात आवडत नव्हती, पण आता माहिती आहे का पाणीपुरी माझी फेवरेट झाली आहे. मला बाहेरची खाणं अजिबात जमत नव्हती म्हणून मी कधी बाहेरचं खातच नव्हते.